रोमहर्षक सामना, अक्षरशः अंगावर काटा आणणारा सामना होता. 1 बॉल 1 आणि आमचे समालोचक मित्रांनी उल्लेख केला की 1 बॉल 6 धावा असतात, त्यावेळी तुमच्याकडे गमवायला काहीच नसतं. त्यावेळी जे दडपण असतं ते गोलंदाजावर असतं, कारण फलंदाजाला त्यावेळी गमवण्यासाठी काहीच नसतं. मोठा फटका खेळण्याचाच त्याचा मानस असतो. परंतु ज्यावेळी 1 बॉल 1 किंवा 1 बॉल 2 अशी स्थिती असते, त्यावेळी द्विधा मनस्थितीमध्ये फलंदाज अडकलेला असतो. या व्यासपीठावर आकाश आणि आदरणीय मनोज वेखंडे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला दिला जाईल. ही संपूर्ण टीम ओवी स्पोर्ट्स बेरवाडीची सातत्याने गेली 2 महिने मेहनत घेते. प्रत्येक गोष्टीकडे काटेकोरपणे लक्ष त्यांची संपूर्ण टीम देते आणि त्यांच्या मेहनतीनं खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर एक देखणं नियोजन या ठिकाणी साकारले गेले आणि त्यांच्या या मेहनतीला आदरणीय श्रेयसदादा वेखंडे यांचा भरपूर मोठा मोलाचा पाठिंबा आणि वाटा असतो. त्यांच्या पुरस्कृत आपण पाहता ही स्पर्धा आदरणीय स्वर्गवासी विठ्ठलराव दादासाहेब खाडे स्मृती चषक 2025 लेट्स प्ले पंचांचा इशारा मैदानाच्या आतमध्ये 2 बिरवाडीचे संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतील. सो आता आपण पाहता ही मैत्रीपूर्ण लढत आहे, कारण दोन्ही जे संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळते ते दोन्ही हे बिरवाडी गावामधीलच आहेत. बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅचला होती सुरुवात. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर टर्न केला बॉडीला आणि बॉलला पाठवून दिलंय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं आणि पहिल्या बॉलवर स्वागत केलंय चौकार. सोमनाथच्या बॅटमधनं चौकार आला आणि गोलंदाजीसाठी आपण पाहताय गोलंदाज आविष्कार. VIP टाइल्स इन कडनं सध्या गोलंदाजी आपण पाहताय. आजचा हा 3रा सामना स्पर्धा आपण पाहताय माननीय श्री श्रेयसदादा वेखंडे या विभागातील शहापूर परिसरातील एक युवक नेतृत्व आणि त्यांच्या संकल्पनेतून त्यांच्या पाठिंब्यातून समस्त बिरवाडीकरांच्या युवकांच्या मेहनतीतून ही साकारलेली स्पर्धा आपण पाहता. दुसरा बॉल फटका ऑन साइडला, जबरदस्त फटका. ओ हो व्हॉट अ कमिटमेंट. डीप मध्ये स्वतःला जोखून दिलं, लास्ट मोमेंट पर्यंत बॉलवर नजर ठेवून ठेवली आणि त्या ठिकाणी बॉल आतमध्ये ठेवण्यामध्ये यश आलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपण पाहताय ऋतिक पवार होता. गुड फिल्डिंग, गुड कमिटमेंट. पहा एफर्ट्स लावले आणि सातत्याने उल्लेख केला जातो की डीप मिड विकेट त्यानंतर लॉंग ऑन लॉंग ऑफ या जे क्षेत्र आहेत या क्षेत्रामध्ये तुमच्या टीमचा सर्वाधिक महत्त्वाचा आणि सर्वाधिक चपळ खेळाडू असणं आवश्यक आहे, कारण सातत्यानं मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेटच्या मॅचेसमध्ये फलंदाजांचा रोख त्या दिशेनं असतो जास्तीत जास्त फटके खेळण्याचा. त्यामुळे तिथे तुमच्या टीम मधला सर्वाधिक चांगला खेळाडू क्षेत्ररक्षणासाठी असणं आवश्यक असतं. ऋतिक पवारचं कौतुक आहे, जबरदस्त फिल्डिंग त्याने दाखवली. फुल लेनचा बॉल बॅक टू द बॉलर्स संभोजने खेळलेत. लॉंग ऑफला डीप मध्ये क्षेत्ररक्षक भरपूर वेगानं आले. एक सिंगल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. उल्लेख आपण करत होतो या स्पर्धेचा, सातत्यानं आपण पाहताय दरवर्षी काहीतरी नवीन संकल्पना या स्पर्धेच्या माध्यमातून या विभागातील खर्डी कसारा विभागातील एक नामांकित आणि शहापूर तालुक्यातील एक नामांकित स्पर्धा म्हणून या बिरवाडीकरांच्या चषकाला नक्कीच सन्मान मान नेहमीच शहापूरच्या क्रीडारसिकांच्या माध्यमातून दिला जातो. आणि ज्यावेळी आपण पाहता सीझनची सुरुवात होते, सीझनच्या सुरुवातीला संपूर्ण मोठा धमाका शहापूर क्रिकेटमध्ये हा बिरवाडीकरांच्याच माध्यमातून असतो. समोरच्या दिशेला डीप मध्ये क्षेत्ररक्षक प्रचंड मेहनत अफाट प्रयत्न त्याच्या माध्यमातून केले गेले, परंतु त्याच्या हाताला ब्रश होऊन बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेलाय. षटकार. थँक्यू. नवसंख्या स्कोरबोर्डवर 12 ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळली जाते. आदरणीय दादासाहेब खाडे हे नाव संपूर्ण ठाणे जिल्ह्याला परिचित आहे. याच गावातील हे व्यक्तिमत्व होऊन गेलं. या संपूर्ण विभागातील राजकीय सामाजिक क्षेत्र ओळख म्हणजे दादासाहेब खाडे. संपूर्ण शहापूर तालुक्यामध्ये ज्यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक मूल्याची जोपासना केली आणि या विभागातील एक दमदार असं नेतृत्व आणि त्यांच्याच नावानं आपण पाहता ही स्पर्धा भरवली गेली. व्हाईट बॉलचा इशारा अंपायरच्या माध्यमातून आणि लगेचच गोलंदाजी साईडनं हा रिव्ह्यू घेतला गेला. अंपायरच्या आपण पाहता निर्णयाला चॅलेंज दिलं गेलंय. सो थर्ड अंपायरचा विनंती करतोय आपण आमच्या
टेक्निकल रूम मध्ये याच्या ठिकाणी पाहायचं आहे. UTC युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट.in च्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह प्रक्षेपित केली जाते. त्यांचं देखील आपण स्वागत करूया. त्यांच्या माध्यमातून आता हा डिसिजन दिला जाईल. टेनिस बॉल क्रिकेट बदललंय. आपण पाहिलं तर मागचे 4 ते 5 वर्ष मागे गेलं तर इतकी आपण पाहिलं तर जो विकास सध्या झाला, जो डेव्हलपमेंट झाली टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तितकीशी नव्हती. परंतु मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये भरपूर परिवर्तन झालं, भरपूर विकास झाला आणि टेनिस बॉल क्रिकेट पण पाहताय सध्या एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचलाय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15. पहिले षटक सध्या प्रगतीपथावर. आविष्कार जो गोलंदाजी हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. मैदानाच्या मध्ये रामदास आणि सोमनाथ ही जोडी. हा वाईट बॉल आहे जो ऑनफिल्ड अंपायर दिसत तोच कंटिन्यू राहील. सो इथे रिव्ह्यू गमावलाय श्री गणेश बिरवाडी या संघानं आणि प्रत्येक टीमला एकच रिव्ह्यू दिला गेला. तो बीमर साठी असेल, तोच तुमच्या वाईट साठी असेल. सो या गोष्टीकडे आणि रनआउट साठी देखील असेल. धावसंख्या 15. 15 ऑन बोर्ड. धावसंख्या 13, माफ करा 13 धावा. लोवर फुल टॉस होता. ऑनसाइड टर्न केला अलॉंग द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला. थोडेसे फंबल झाले परंतु जोपर्यंत फेकी करतील 2 धावा यशस्वीरित्या त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. पहिला दिवस या स्पर्धेचा 3रा सामना. पहिल्या दिवसामधील हाफ ट्रॅकर होता. शफल झाले, बॉलला टर्न केलं ऑन साइडला. कॅप मध्ये भरपूर मोठा गॅप आहे, लॉंग चेस आहे आणि हा बॉल देखील निघून जाईल बाउंड्री लाईनच्या दिशेनं. स्क्वेअर लेगला हा चौकार येतोय. फलंदाज यावी सोमनाथच्या बॅटमधनं पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले. परंतु पहिल्या षटकामध्ये अतिशय तडाखेबंद बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ आणि रामदास जोडीनं दाखवली. टीमचे टोटल 19 आकड्यावर जाऊन पोहोचले. मैदानाच्या आतमध्ये सोमनाथनं 5 बॉल फेस केले. आपण पाहिल्याचं 17 धावा त्याच्या बॅटमधनं आणि रामदासनं 1 बॉल फेस केलं, 1 धाव त्याच्या बॅटमधनं. श्री गणेश बिरवाडी संघ अतिशय चांगल्या स्थितीमध्ये पहिल्या ओव्हर अखेरीस आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. सेकंड ओव्हर मध्ये आलाय गोलंदाज ऋतिक. धावसंख्या आपण पाहता स्कोर कार्डवर 19 धावा. ऋतिक आलाय सेकंड ओव्हर मध्ये. लेफ्ट आर्म हा बॉलर आहे. फुल टॉस होता, ऑनसाइड टर्न केलाय डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक. चांगली फिल्डिंग, 1च धाव त्या ठिकाणी मिळते. धावसंख्या 20. 20 ऑन बोर्ड. चांगली बॅटिंग दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. मिसफील्ड झाली आहे, बॅकअप आलाय. तोपर्यंत 2 धावा इथे आपल्याला पाहायला मिळतात. धावांचं ओघ सातत्यानं आपल्याला बॅटिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. विदाउट विकेट या टीमनं आतापर्यंत आपण पाहिलं तर स्कोर कार्डवर त्याच्या 22 धावा आहेत. (22 ऑन बोर्ड. सेकंड ओव्हर सध्या आपण पाहतो प्रगतीपदावर. ओहो, यावेळी फिरवला, टर्न झाला बॉल. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने वळण घेत असताना बीट झालेत. फुटवर्क चेक केला फलंदाजाचा आणि जागेवरून हा मोठा फटका खेळायचा प्रयत्न. आणि आपण पाहिलं तर फलंदाजाचा फुटवर्क चेक करून इथे गोलंदाजी केली ऋतिकच्या माध्यमातून. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
अतिशय सुंदर असं वातावरण, निसर्गाच्या रम्य कुशीमध्ये बसलेलं हे मैदान, दादासाहेब खाडे क्रीडांगण, आणि या क्रीडांगणावर त्यांच्याच नावाची स्पर्धा सध्या संपन्न होत असताना यावेळी देखील एक चांगला बॉल पडल्यानंतर वळण घेत असताना सलग दुसरा बॉल आपण पाहत आहे स्वरूपामध्ये. यावेळी फलंदाजाच्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू घेण्यात आला. मग अशी गोलंदाज करणाऱ्या टीमच्या माध्यमातून रिव्ह्यू फेल गेला. आता अंपायरच्या निर्णयाला फलंदाजी करणाऱ्या टीमनं या ठिकाणी चॅलेंज दिलं. ऑनफिल्ड अंपायर डिसिजन हा डॉट बॉल, परंतु फलंदाजी करणाऱ्या टीमने हा रिव्ह्यू घेतला. अतिशय चांगली स्पर्धा, पहिलाच दिवस आहे. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सध्या स्थगित आहे. धावसंख्या आपण पाहताय 22-22. फेअर डिलिव्हरी तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून निर्णय आला, त्यामुळे डॉट बॉल आणि फलंदाजी करणाऱ्या टीमनं देखील आपला रिव्ह्यू गमावलेला आहे. धावसंख्या 22. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. अजून एक चांगला बॉल आहे, सोडून दिला. सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाजाला असं वाटलं की बॉल डावेस्टच्या बाहेर निघून जाईल. पुन्हा एकदा स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि बॉल यष्टांच्या वरून गेला. ऋतिकनं कमबॅक केलं सेकंड ओव्हरमध्ये. पहिल्या 2 बॉलवर 3, त्यानंतर सलग 3 चेंडू आतापर्यंत त्याने डॉट हाताळलेत या मॅच मध्ये. अजून एक चांगला बॉल फुल लेनचा होता, स्विंग अँड अ मिस. अगदी जागेवरच ठेवलंय. मागचे 4 बॉल फलंदाज आपण पाहताय सोमनाथला पूर्णपणे बीट केला. चांगली गोलंदाजी आणि दुसरं षटक या ठिकाणी यशस्वीरित्या होते समाप्त. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. टीमची टोटल 22. पहिल्या ओव्हरमध्ये 19 आणि या ओव्हरमध्ये धावसंख्या 3. तर शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीमचा कॅप्टन आणि आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगाव टीमचा कॅप्टन दोघांनी यायचं टॉससाठी. 2 ओव्हर संपल्यानंतर आपण टॉससाठी कॅप्टन सज्ज राहायचं आहे आणि आपले टी शर्ट कलेक्ट करण्यासाठी देखील आपण या ठिकाणी आयोजकांना भेटायचं आहे. शिवन्या स्पोर्ट्स धामणी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. टीमची टोटल स्कोर कार्डवर 22. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावा होत्या. एक मोठं षटक होतं. सेकंड ओव्हरमध्ये ऋतिकनं कमालीची कामगिरी केली. धावा त्याने खर्च केला फक्त 3. उत्कर्ष आला तिसरं षटक घेऊन व्हीआयपी डायज इनकडनं. पहिलाच बॉल गतीमध्ये परिवर्तन स्लोअरवरून होता, दूर फलंदाजाच्या देहष्टीपासून आपण पाहताय आणि हा पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. थोडंसं बॅकफुटला गेलं. इनसाइड आउट याच्या माध्यमातून कव्हरला खेळायचा मानस होता, परंतु या ठिकाणी प्रॉपर इजा संपर्क होऊ शकला नाही बॅट अँड बॉलचा. आणि पहिला बॉल उत्कर्ष माध्यमातून आपण डॉट पाहताय. पहिल्या ओव्हरमध्ये 19 धावांचा एक डोंगर असला होता, परंतु त्यानंतर दुसऱ्या ओव्हरपासून कुठेतरी त्याला कला आपल्याला पाहायला मिळते. हा मिस टायमिंग आहे. स्वतः गोलंदाज झेलच्या खाली आणि होणार नाहीये चूक. उत्कर्षनं आपला फॉलोथ्रूमध्ये अतिशय छान झेल टिपलाय आणि आता मात्र भरपूर अवधीनंतर पहिला विकेट श्री गणेश बिरवाडी संघाचा फलंदाज रामदास बॅक टू द डग आउट. चांगली पार्टनरशिप दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. रामदासचा विचार केला तर त्यानं एकंदरीत या इनिंगमध्ये 4 बॉल फेस केले, 2 धावा त्याच्या बॅटमधनं. उर्वरित सोमनाथनं सुरुवात चांगली केली होती, 2 चौकार 1 षटकार त्याच्या बॅटमधनं, परंतु मागच्या ओव्हरमध्ये ऋतिकच्या एकाच ओव्हरमध्ये तब्बल 4 बॉल तो डॉट झाला, बीट झालाय. कुठेतरी आत्मविश्वास त्याचा खालावला, परंतु इथून कमबॅक करावा लागेल. उत्कर्ष हे षटक सध्या सुरू आहे. पहिला बॉल डॉट, दुसऱ्या बॉलवर त्यानं विकेट प्राप्त केली आहे. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो जो श्री गणेश बिरवाडी संघ सध्या मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग करतोय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय प्रकाश.
पहिलाच बॉल अगदी मोठा फरक मारण्याचा मानस त्या ठिकाणी आपण पाहताय प्रकाशाचा होता. बॅट भरपूर वेगाने फिरवली होती. जर संपर्क झाला असता तर कदाचित भरपूर लांब जे ऑन साईडला आपण स्क्वेअर लेगला एक झाड पाहताय कदाचित त्या झाडावर देखील बॉल गेला असता. इतका मोठा मानस होता परंतु संपर्क होऊ शकला नाही. बॅट अँड बॉलचा एक सिंगल बाईच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी लेग बाईच्या माध्यमातून कंप्लीट झाली आहे. आणि प्रकाश आता स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन साइडला टर्न केला. टिपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग. एकच धाव त्या ठिकाणी मिळते. उत्कर्ष एक चांगलं षटक सध्या आपण पाहताय. चोवीस धावा स्कोर बोर्डवर पहिली इनिंग सध्या आपण पाहताय. धामणी आणि सारंगपुरी दोन टीमचे कॅप्टन तुम्हाला ऑफिशियल कॉल येतोय. आपण टॉस साठी यायचंय. पुनश्च एकदा तोच मानस प्रकाशचा भरपूर वेगानं अतिशय ताकदीनं तो बॅटचा फ्लो फिरवतोय परंतु दूर दूर पर्यंत बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. मागचं षटक 3 धाव्यांचं आलं त्यामध्ये विकेट नव्हती परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी ऋतिकची आणि आता या ओव्हरमध्ये देखील उत्कर्षने एक विकेट. धावा खर्च केला फक्त 2. जबरदस्त कामगिरी सध्या आपण श्री गणेश बिरवाडे संघाची पाहतोय. 24 धावा संख्येवर आपण पाहताय सध्या धावफलक स्थिरावलाय. पुन्हा एकदा तोच प्रयत्न आणि वन मोर डॉट डिलिव्हरी. षटक या ठिकाणी समाप्त झाले. मागच्या ओव्हरमध्ये 3 या ओव्हरमध्ये 2. मागच्या 2 ओव्हरमध्ये धावा आल्या फक्त 5. विकेट आपण पाहता एक गमावली आहे ती श्री गणेश बिरवाडे संघानं. पहिल्या ओव्हरमध्ये आविष्कारच्या तब्बल 19 धावा होत्या आणि त्यानंतर लाजवाब कमबॅक ऋतिक आणि उत्कर्ष या दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. शेवटचं षटक आहे पहिल्या इनिंगचं. पुन्हा एकदा कॉल करतोय शिवन्या स्पोर्ट्स धामणी आणि आई गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना आपण रिपोर्ट करायचा आहे. पहिलाच बॉल शेवटचा षटक सध्या सुरू आहे. पहिला बॉल अंपायर इशारा करतात हा वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा रन स्कोर बोर्ड मध्ये होईल ऍड. $25 ऑन बोर्ड. 25 धावा. शेवटचा षटक गोलंदाजीसाठी तन्मय आलाय. बॅटची कडा आणि इथे विकेटची संधी होती परंतु झेल ड्रॉप होतोय क्षेत्ररक्षकच्या हातामधनं आपण पाहताय. गोलंदाजी आपण पाहिली तर मागच्या 2 षटकामध्ये आणि या षटकामध्ये देखील चांगली सध्या आपल्याला पाहायला मिळते. तन्मय जो शेवटचा षटक हाता येतोय. सोमनाथ पहिल्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग केली परंतु त्यानंतर कुठेतरी संघर्ष करतो धावसंख्येसाठी. एक्स्ट्रा कव्हरला जबरदस्त क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउटफील्ड भरपूर फास्ट या मैदानाची आणि भरपूर अवधीनंतर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावा. थँक्यू. धन्यवाद. ज्यांच्या प्रेरणेनं आणि ज्यांच्या सहकार्याने ही स्पर्धा साकार होते. श्रेयस दादा वेखंडे या विभागातील शहापूर तालुक्यातील एक युवकांचं नेतृत्व आणि त्यांच्या नावाचं एक सुमधुर संगीत आपण ऐकलत. ही स्पर्धा या स्पर्धेसाठी त्यांचं मोलाचं सहकार्य. चौकार आलाय मैदानाच्या आतमध्ये. इथे बॅटची कडा. विकेट किपरला बीट. शॉट थर्ड मॅन शॉट. फाईन एकचा खेळाडू देखील बीट. लॉंग स्टॉपला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा हा दुसरा चौकार.
थँक्यू. जी धावसंख्या कुठेतरी संत गतीने वाहत होती तिला आता मात्र वेगानं स्वरूप दिलं गेलं या दोन चौकाराच्या माध्यमातून. नितांत आवश्यकता होती राऊंडला एक त्रिफलाची दोन चौकारांचा आपण पाहताय प्रत्युत्तर दिलंय गोलंदाज तन्मयनं आणि यावेळी सोमनाथला माघारी परतावं लागेल. मोठा धक्का लागतोय श्री गणेश बिरवाडी संघाला. विकेट फलंदाज बाद. थँक्यू. तर शिवन्या स्पोर्ट्स धामणी टीमचे कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी संघाचे कॅप्टन या टॉससाठी आपण धावसंख्या स्कोर बोर्डवर 33 आपल्याला पाहायला मिळते. बॉल झाल्या त्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 4. स्विचिटचा प्रयत्न आल्या आपण पाहताय बीट झाले संपर्क नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. आता शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत 33 धावा स्कोर बोर्ड मध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 33. फुल टॉस आहे गॅप मध्ये खेळतात कव्हरला डीप मध्ये क्षेत्ररक्षक गुड फिल्डिंग. एक धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न दुसरी देखील पूर्ण होईल. बॅकअप नाहीये दूरवरनं जोपर्यंत बॅकअप येईल. तिसरी धाव कंप्लीट. चौथीसाठी प्रयत्न होतोय. आता फेकी कोणत्या एंडला जाते आणि योग्य एंडला फेकी गेले. 3च धावा इथे मिळतील आणि 3 धावेनंतर स्कोर कार्ड धावसंख्या 36. विजयासाठी 37 धावसंख्येचं आव्हान सेट केलंय ते बिरवाडी या संघानं. बिरवाडी या संघासमोर शिवन्या स्पोर्ट्स धामणी संघाचा कॅप्टन आणि गावदेवी स्पोर्ट्स सारंगपुरी टीमचा कॅप्टन टॉससाठी या लगेचच. धावसंख्या 36 झाले. 37 धावसंख्येचं टार्गेट आहे. धामणी टीमचा कॅप्टन आणि सारंगपुरी टीमचा कॅप्टन टॉससाठी आपण. संचितजी घरे त्यांच्या शुभ असते आपण टॉस करणार आहोत. संचितजी भेरे यांना विनंती करतो आपण याचे टॉस बॉक्स मध्ये. संचितजी भेरे महत्वाची असणार आहे. 2 धावा धावसंख्या फुलकावर. योगेश स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉलर बॅक ड्राईव्ह करतायत. इथे फसवलंय 3 क्षेत्ररक्षक 4 क्षेत्ररक्षक या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या दिशेने फील्ड करण्यासाठी आले होते आणि अशा पद्धतीने जास्त टायमिंग नसल्यामुळे हा चेंडू थांबला गेलाय. सारंगपुरी टीमचे कर्णधार आणि धामणी संघाचे कर्णधार आपण आयोजककर्त्यांशी संपर्क साधायचा आहे त्वरित. मनीष खाडे आपण आज विनंती करतायत की आपण त्वरित संपर्क साधायचे त्यांच्याशी. तर चांगली मॅच आपल्या समोर पाहायला मिळते. लो स्कोरिंग मॅचेस आज होत आहेत कारण पहिली मॅच 31 ची झाली, दुसरी मॅच 38 ची झाली आणि तिसरी मॅच 37 ची चालू आहे. म्हणजे एकंदरीत 40 च्या आसपास मॅच चालू आहेत. स्लाइस केला. वॉट शॉट. सुपर शॉट या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी सुईमधून धागा पेरावा त्या पद्धतीने ऑफ स्टंपवर लाईन होती. त्यानंतर बॅकफुटला गेले. स्लाइस केलं आणि स्वीपर पॉइंटच्या अगदी जवळून चेंडू सीमारेषेचा भेद घेतोय. 4 धावा मिळतील. प्रकाशने जास्त वीज दिलं होतं आणि बॅट्समनने आपला 4 आर्म्स दाखवला. 4 आर्म्सच्या माध्यमातून आय हँड कॉर्डिनेशन चांगलं होतं. स्लाइस केलं आणि या स्लाइस फुल चौकार पाहायला मिळालाय. बॅट्समन योगेश
ओ इनसाइड आउट खेळायला चांगली संधी होती, कॅपिटलायझेशन करू शकले नाहीयेत. बॅटचं कनेक्शन झालं असतं तरी एक्स्ट्रा कव्हर झोन पूर्ण एम्प्टी होतं आणि 4 देखील मिळू शकले असत्या, परंतु लेंथ प्रकारची यावेळेस चांगली होती. अशा प्रकारे जेव्हापासून योगेश आलाय 3 चेंडू खेळला, पहिल्या 3 मध्ये त्याने 8 धावा बनवल्यात आणि एक पहिला डॉट बॉल त्याच्या माध्यमातून आलाय. 8 धावा धावसंख्या फलकावर, सगळ्या धावा या योगेशच्या आल्या त्या ठिकाणी. फुल टॉस समोरच्या दिशेने, मिस टायमिंग आहे, लॉफ केलाय, लॉफ करून मला वाटतं परतावं लागेल आपल्या घरट्याकडे. योगेशला परतावं लागेल. योगेश बॅक टू दी डगआउट, लॉंग ऑनला टिपलाय, चांगला झेल. थँक्यू डीजे. देवा ग्रुप फाउंडेशन भारत सदस्य महेश खांबाळकर लाहेगावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून ओवी स्पोर्ट बिरवाडी व ग्रामस्थ मित्रमंडळ बिरवाडी, मनीष खाडे आणि संपूर्ण टीमला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. कारण मयूर खांबाळकर जर बघितलं तर महेश खांबाळकर की जे लाहे प्रीमियर लीगला सातत्याने ज्या वेळेस ओवी स्पोर्ट्स येत असते त्यावेळेस त्यांना दाखवलेला आदरातिथ्य असेल हे नेहमीच कौतुकाची बाब असते. तर त्यांच्याकडनं खूप सारे शुभेच्छा आल्यात. श्रेयस दादांनी ही संपूर्ण स्पर्धा या ठिकाणी पुरस्कृत केली, त्यांची देखील ते अगदी जवळचे आहेत. मनीष खाडे यांचे देखील अगदी जवळचे मित्र आहेत. तर महेश खांबाळकरांचं देखील आम्ही विशेष करून आभार मानतो की असंच प्रेम देत राहा बिरवाडीकरांवर, या क्रिकेटवर, आणि अशाच प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी तुमच्या आम्हाला देखील या स्पर्धेच्या माध्यमातून प्राप्त झाल्या. धन्यवाद. प्रकाशने पहिल्या ओव्हरमध्ये धावा दिल्या 8, जिंकण्यासाठी जे टार्गेट आहे 37 धाव्यांचं, 9.500 म्हणजे ऑलमोस्ट 9च्या सरासरीने या धावा बनवायचे आहेत प्रत्येकी षटकामागे. मागील मॅच मध्ये देखील 6 मध्ये 9 असताना ती मॅच काय रंगली होती. शेवटच्या चेंडूवर आपण बघितलं 9 झाल्यात, करण आलेत. या ठिकाणी पल्लू शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. तर हे शॉट अगदी बघितलं तर डेल स्कूप दिलशान डगलस मरिलियर की जो झिम्बाब्वेचा खेळाडू होता त्याने अक्षरशः झहीर खानला रडवलं होतं. तर असे शॉट्स तो खेळायचा. इन्व्हेन्शन किंवा इन्व्हेंटर आपण म्हणू शकतो. नंतर ते दिलशानच्या नावावर गेलं आणि आता आपण बघतो तर प्रत्येक खेळाडू हे शॉट खेळतात ग्रामीण स्तरावर. शॉट ऑफ लेन, मिस टायमिंग करण्यास भाग पडलं, संधी आली आणि झेल सोडला गेलाय. तिरंगावाल्यांनी चुकी केली या ठिकाणी. श्री गणेश बिरवाडीकरांची आणखीन एक विकेट प्राप्त करू शकली असती, परंतु झेल सुटलाय. सुवर्ण संधी मिळाली बॅट्समनला. 2 धावा प्राप्त झाल्या. मिसफिल्डिंगच्या माध्यमातून ही कॅच ड्रॉप झाली आहे आणि या 2 धावा ऍड होतील स्कोर कार्डवर. 10 धावा धावसंख्या फलकावर. योगेश खूप चांगला खेळत होता, परंतु तो 5 झाल्यानंतर जबाबदारी ऋतिकची वाढली. लेंथ आपण बघितली तर ऑप्शनच्या बाहेर आमचे पंच या ठिकाणी निर्देशित करतायत 1 फॉर दी ओव्हर. एक बाउन्सर देखील घोषित केला गेलाय, त्यामुळे एक अतिरिक्त स्वरूपात धाव देखील मिळाली आणि गोलंदाजाचं जे शस्त्र होतं ते थोडंसं आता या ठिकाणी विफल ठरलंय करणचं. रॅपिड वन ऑन साइडला. व्हॉट अ फॅब्युलस हिट. इट्स अ गोइंग आउट ऑफ द पार्क. मिडल केलं आणि मिडल करत असताना मिड विकेटच्या डोक्यावरनं मिळतील या ठिकाणी 6 धावा. करणने यॉर्कर टाकायला गेले, हाफ बॉली बनवलं आणि बॅटच्या रडार मध्ये ज्या पद्धतीने स्लॉग लॉफ्टेड स्लॉग स्वीप खेळलं
काय जबरदस्त षटकार पाहायला मिळालाय बॅट्समन ऋतिक पवारचा. ऋतिक पवार 8 धावांवर खेळतोय, चांगली बॅटिंग. हा चेंडू जाऊ दिलाय विकेट किपरच्या हातामध्ये, थोडासा फिरवला होता गोलंदाज करणने आणि बॅट्समनचा आहे ना, बॅट्समनने या ठिकाणी रिव्ह्यू घेतलेला आहे. सॉफ्ट सिग्नल तर या ठिकाणी पंचांनी बॉल दिला होता, मात्र आता बघायचंय की थर्ड अंपायर काय असेल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. बॉल आहे, डॉट बॉल आहे, निर्धाव चेंडू आहे, चांगला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू आहे. करण चांगली बॉलिंग आतापर्यंत करणने चांगलं अंकुश ठेवलंय. एक षटकार खर्च केला, मात्र चांगली बॉलिंग केली. यावेळेस मिस टायमिंग झालं, हवेमध्ये असेल, डाऊन द बॉल आणि विकेट किपरच्या हातामधून या ठिकाणी विकेट किपरने ही कॅच ड्रॉप केली आहे. अगदी दोन्ही हात झाप आणि मला वाटतं ओव्हर थ्रोची धाव देखील मिळाली आहे. 5-5 खेळाडू तिथे अनभिज्ञ राहिलेत आणि अशा पद्धतीने जिथे विकेट होती तिथे धावा एकंदरीत मिळाल्या 3 धावा प्राप्त झाल्या. 4 मिळाल्या का? अच्छा, 4 धावा मिळाल्यात. चौकार म्हणजे जिथे एकही नव्हती तिथे 4 धावा प्राप्त झाल्यात आणि ते देखील मला वाटतं स्टंपच्या जवळ चेंडू असणारी पहिली मला वाटतं ही कृती असावी की स्टंपच्या जवळ 4 धावा मिळाल्या. या 4 धाव्यांनी चौकार मिळालाय. धावसंख्या पोहोचली आहे 21 वर. आता समीकरण असेल जिंकण्यासाठी 16 धाब्यांचं. 13 मध्ये 16 म्हणजे मॅच आली आहे. 13 मध्ये 16 मॅच पूर्ण आली आहे. या 4 धावा बहुमूल्य मिळवल्या गेल्या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. लेन चांगली होती, बॅट्समनला या ठिकाणी डॉट बॉल काढण्यामध्ये यशस्वी ठरले. ऑफ स्टंपवर लेंथ होती, बॅट्समननी बॅकफुटवर जाऊन पुल करण्याचा प्रयत्न केला गेला होता, मात्र या ठिकाणी यशस्वी ठरला नाहीये. करणने बॉलिंग चांगली केली परंतु फिल्डिंगची साथ मिळाली नाहीये, कारण 2 कॅच करणच्या या ओव्हरमध्ये सुटल्या. अगदी बघितलं तर एक कावकॉर्नरच्या झोनमध्ये एक कॅच ड्रॉप झाली, त्यानंतर विकेट किपर स्वतः त्या ठिकाणी आले, विकेट किपरच्या माध्यमातून देखील एक कॅच ड्रॉप झाली. म्हणजे एकंदर बघितलं तर मला वाटतं त्या 4 धावा प्लस त्या 2 म्हणजे 6 धावा त्या ठिकाणी वाचल्या गेल्या असत्या आणि धावफलक या ठिकाणी जर बघितलं तर मला वाटतं 15च्या आसपास राहिलं असतं. मग एक चांगली मॅच होती आणि ती कंट्रोलेबल मॅच राहू शकली असती या ठिकाणी टीम तिरंगा बिरवाडी या संघाच्या माध्यमातून. परंतु तुर्तास मी म्हणेल की श्री गणेश बिरवाडी टीम या मॅच मध्ये थोडी पुढे येत चालली आहे. चांगल्या पद्धतीने रन रेट त्यांनी मेंटेन ठेवलाय. 9च्या गतीने या धावसंख्या बनवायच्या होत्या. या ओव्हरमध्ये त्यांनी तब्बल धावा बनवल्यात 13 आणि एकही विकेट या ओव्हरमध्ये त्यांनी गमावली नाहीये. प्रकाशने 2 विकेट प्राप्त केल्या होत्या पहिल्या ओव्हरमध्ये. करणने 2 वेळा 2 खेळाडूंना त्यांनी बाद करण्याची संधी निर्माण करून दिली होती, परंतु दोन्ही वेळा कॅच ड्रॉप सुटली किंवा कॅच ड्रॉप झाली, कॅच सुटली गेली, त्यामुळे त्यालाही 2 विकेट्स प्राप्त झाल्या असत्या. 21 धावा झाल्यात. 10.05च्या गतीने आता धावफलक पुढे चाललंय. तर ही मॅच सोपी झाली आहे या आस्किंग रन रेट नुसार आपण जर विचार केला तर, टीम श्री गणेश बिरवाडी टीमच्या दृष्टीने विचार केला तर. चांगली बॅटिंग करतोय ऋतिक पवार. आतापर्यंत ऋतिक पवारने या ठिकाणी धावा बनवल्यात 12, ज्यामध्ये एक चौकार आहे, एक षटकार आहे, एक दुहेरी आहे आणि चौकार तो देखील धावून चौकार आहे. शॉर्ट ऑफ लेंथ स्लाइस केलाय, एम्प्टी प्लेस आहे, आउटफील्ड फास्ट आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, पोचेपर्यंत चेंडू सीमा रेषेच्या अलीकडे अडवला गेलाय. चांगली फिल्डिंग, पुन्हा धावण्यासाठी धावा मिळतील या ठिकाणी आणि पुन्हा मिळाल्या.
तिरंगावाल्यांच्या हातावर तुरी दिल्या गेल्यात आणि तुरी देऊन एकंदरीत या धावा अक्षरशः बॅट्समन दमले गेलेत, इतके धावलेत. कारण इथे एक एक दोन दोन धावा धावणं ठीक आहे, परंतु तीन तीन चार चार धावा धावण्यासाठी दम लागतो आणि तुर्तास मला वाटतं बॅक टू बॅक या धावा धावण्यासाठी स्टॅमिना किती लागतो हे बघितलं तर खरंच दम लागला या ठिकाणी. परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. हेच तर क्रिकेट आहे. जर मोठे फटके येत नसतील तर अशा वेळेस तुम्ही सिंगल डबल ट्रिपल या धावा काढून चांगल्या प्रकारे मॅच कंट्रोल करू शकता. 25 झाल्यात. शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय, गॅप आहे, 4 मिळतील. चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. काऊ कॉर्नरच्या झोन मध्ये आपल्याला बघितलं तर अगदी त्यांच्या खेळाडू कक्षाच्या दिशेने हा चौकार आलाय. एकोणतीस. चांगली बॅटिंग. या ठिकाणी आपण बघू शकतो शॉर्ट ट्रॅकर होता, हाफ ट्रॅकर होता आणि पंचांनी 1 for the ओव्हर दिलेला आहे. 29 झाल्यात. अजूनही 8 धाब्यांची गरज असेल आणि एकंदरीत बघितलं तर तिसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेत, म्हणजे शेवटच्या षटकातील 6 आणि आणखीन या षटकातील 3. 9 चेंडू मध्ये धावा करायचे, 8 चेंडू जास्त राहिलेत आणि धावा इथे कमी राहिल्यात. रन बॉल मॅच पेक्षाही कमी झाली मॅच. शॉर्ट ऑफ लेंथ हुक केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्यावरनं फ्लाय करत असताना आणखीन एक चौकार. ऋतिक पवार आणि तुषारच्या बॅटमधून हा तिसरा चौकार आलाय. ऋतिक पवार आणि तुषार खाडे. ऋतिकला पाहून तुषार खाडेने देखील आपली जादू, आपला क्लास, आपला टेम्परामेंट, आपला जोश आणि उत्साह दाखवलाय. त्याने देखील 3 चौकार मिळवलेत. तुषार खाडेचे 3, ऋतिक पवारचा 1 षटकार 1 चौकार, म्हणजे याचे 12 आणि ऋतिक पवारचे 12. 12 दुने 24 धावा. ही चांगली पार्टनरशिप आहे. लफ करण्याचा प्रयत्न केला होता. अपील भरपूर मोठी या ठिकाणी पाहायला मिळाली होती. उत्साह थोडा कमी जाणवला कारण विकेट किपरनेच फक्त अपील केली गेली होती, इतर खेळाडूने त्याला साथ दिली नव्हती. पंचांवर कोणत्या प्रकारचा प्रभाव निर्माण करू शकले नाहीयेत. षटक क्रमांक 3 मधील लास्ट बॉल राहिलाय. 7 चेंडू, धावा झाल्या धावफलकावर 33. जिंकण्यासाठी करायचे 37, राहिल्या फक्त 4. 7 मध्ये 4 धाब्यांची गरज. तिरंगा टीम बिरवाडीकरांनी जर 2 कॅच पकडल्या असत्या तर ही परिस्थिती वेगळी पाहायला मिळाली असती. या ठिकाणी टॅप केला, टॅप करत असताना चेंडू सीमा रेषेचा वेध घेणार, मॅच विनिंग चौकार पाहायला मिळाला.